भारतात मान्सूनची सुरुवात झाली की सगळ्यांच्या डोक्यात एक प्रश्न कायम फिरत असतो की मान्सून नेहमी केरळमधूनच का सुरू होतो। भारताची इतकी मोठी किनारपट्टी असताना गुजरात, तमिळनाडू किंवा ओडिशाऐवजी प्रत्येक वेळी केरळच पहिलं राज्य का ठरतं। आणि यंदा तर हवामान खात्याने अंदाज दिलाय की मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकतो। पण फक्त पाऊस पडला म्हणजे मान्सून आला असं नसतं, त्यामागे एक संपूर्ण सायंटिफिक प्रोसेस असते आणि आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या की मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही, तर मान्सून ही एक प्रचंड मोठी हंगामी वाऱ्यांची सिस्टम आहे। उन्हाळ्यात भारताचा भूभाग समुद्राच्या तुलनेत खूप वेगाने तापतो, त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात कमी दाबाचा एक पट्टा तयार होतो। आता निसर्गाचा नियम असा आहे की हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे सरकते, त्यामुळे हिंदी महासागरावरची थंड आणि दमट हवा भारताकडे खेचली जाते। हेच वारे पुढे मान्सून मध्ये बदलतात। पण इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट घडते की हे वारे दक्षिण गोलार्धातून इक्वेटर ओलांडून भारताकडे येतात। पृथ्वी सतत फिरत असल्यामुळे या वाऱ्यांची दिशा बदलते। वैज्ञानिक भाषेत याला कोरिओलिस इफेक्ट म्हणतात। त्यामुळे हे वारे सरळ न येता नैऋत्य दिशेनं भारताकडे वळतात आणि म्हणूनच याला नैऋत्य मान्सून म्हटलं जातं। आता प्रश्न येतो की हे वारे भारतात सगळ्यात आधी केरळलाच का धडकतात, तर याचं उत्तर भारताच्या भूगोलात दडलंय। अरबी समुद्रातून येणाऱ्या या दमट वाऱ्यांच्या थेट मार्गात भारताचं पहिलं मोठं राज्य म्हणजे केरळ, त्यामुळे मान्सूनची पहिली एंट्री इथेच होते। पण फक्त इतकंच कारण नाहीये, केरळच्या मागे उभ्या असलेल्या पश्चिम घाट पर्वतरांगाही यात मोठी भूमिका बजावतात। जेव्हा दमट वारे पश्चिम घाटाला धडकतात तेव्हा त्यांना वरच्या दिशेनं जावं लागतं। वर जाताना हवा थंड होते आणि त्यातल्या बाष्पाचं ढगांमध्ये रूपांतर होतं, मग सुरू होतो मुसळधार पाऊस। या प्रोसेसला सायंटिफिक भाषेत ओरोग्राफिक रेनफॉल म्हणजेच पर्वतीय पर्जन्य वृष्टी म्हणतात। म्हणूनच केरळ आणि कोकण किनारपट्टीवरती मान्सूनच्या सुरुवातीला जोरदार पाऊस पडतो। आता अनेकांना प्रश्न पडतो की तमिळनाडूला इतकी मोठी किनारपट्टी आहे, मग तिथे आधी पाऊस का पडत नाही, तर त्याचं कारण म्हणजे पश्चिम घाट। नैऋत्य मान्सूनचे वारे आधी केरळच्या बाजूने पश्चिम घाटावरती धडकतात, तिथेच जास्त पाऊस होतो। त्यामुळे पर्वताच्या दुसऱ्या बाजूला असलेलं तमिळनाडू रेन शॅडो म्हणजेच पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतं। म्हणूनच तिथे जून जुलैमध्ये कमी पाऊस पडतो आणि मुख्य पाऊस ऑक्टोबर डिसेंबर मध्ये येणाऱ्या ईशान्य मान्सून मध्ये मिळतो। गुजरातचंही तसंच आहे, जरी ते पश्चिम किनाऱ्यावरती असलं तरी ते खूप उत्तरेला आहे। मान्सूनचे वारे आधी केरळ, मग कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असं करत करत गुजरातमध्ये पोहोचतात, त्यामुळे तिथे मान्सून उशिरा पोहोचतो। विशेष म्हणजे भारतात मान्सून एकाच दिशेनं येत नाही, तो दोन मोठ्या शाखांमध्ये विभागला जातो। पहिली शाखा अरबी समुद्रातून केरळकडे येते, दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून ईशान्य भारताकडे जाते। म्हणूनच केरळपासून दूर असूनही आसाम आणि ईशान्य भारतात मान्सून लवकर पोहोचतो। पण मग हवामान खातं मान्सून आलाय हे नक्की कसं ठरवतं, तर फक्त एक दिवस पाऊस पडला म्हणजे मान्सून घोषित केला जात नाही। IMD म्हणजेच भारतीय हवामान विभाग काही ठराविक निकष तपासतो। ठराविक हवामान केंद्रांवरती सलग पाऊस पडणं त्यासाठी गरजेचं असतं। वाऱ्यांची दिशा नैऋत्येकडून असणं आवश्यक असतं। हवेत योग्य प्रमाणात दमटपणा असावा लागतो। हे सगळे निकष काही दिवस टिकून राहिले तर अधिकृत घोषणा केली जाते की मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। यंदा मात्र हवामान खात्यानं अंदाज दिलाय की मान्सून वेळेआधीच केरळमध्ये पोहोचू शकतो, त्यामुळे लोकांना उकाड्यातून लवकर दिलासा मिळू शकतो। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की मान्सून लवकर आला म्हणजे संपूर्ण हंगामात भरपूर पाऊस पडेलच असं नाहीये, कारण आता सगळ्यांचं लक्ष एल निनोकडे लागलंय। एल निनो म्हणजे प्रशांत महासागरातल्या पाण्याचं तापमान असामान्यपणे वाढणं। ही घटना भारतापासून हजारो किलोमीटर दूर घडतीये, पण तिचा परिणाम भारतीय मान्सूनवर होतोय। एल निनोमुळे मान्सूनचे वारे कमजोर होतात, पाऊस कमी होतो आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। भारतातल्या अनेक दुष्काळी वर्षांचा संबंध जो आहे तो एल निनोशी जोडला गेलाय। यंदा हवामान विभागानं पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या सुमारे 92% असू शकतं असा अंदाज दिलाय। म्हणजे पाऊस एरवीपेक्षा थोडा कमीच पडण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच यंदाचा मान्सून खूप महत्त्वाचाही मानला जातोय, कारण भारताची शेती, पिण्याचं पाणी, वीज उत्पादन आणि एकंदरीत सगळी अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून आहे। म्हणूनच केरळमध्ये मान्सूनची पहिली एंट्री ही फक्त हवामानाची बातमी नसते, ती संपूर्ण भारताच्या आर्थिक आणि सामाजिक चक्राची सुरुवात असते। बाकी तुम्हाला काय वाटतं, यंदा मान्सून चांगला होईल का आणि एल निनोचा किती परिणाम होऊ शकतो, तुमचं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच सविस्तर व्हिडिओसाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका।